प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मीडियाच्या शैक्षणिक यूट्यूब पोर्टलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सर्वांनी जसं की हे पान तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, हे आहे प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन नवनीतचं डायजेस्ट। नवनीतच्या या मार्गदर्शकाचा वापर करून आपण तुम्हाला स्कॉलरशिपचा हा संपूर्ण क्लास आपण तुमचा वर्षभर घेणार आहोत आणि स्कॉलरशिपसाठी तुमची उत्तम तयारी आपण या माध्यमातून तुमची करून घेणार आहोत। स्कॉलरशिपचे वेगवेगळे जे विषय आहेत ते शिकवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्ससाठी वेगवेगळे शिक्षक या पोर्टलवरती मिळणार आहेत। तुम्हाला तुमच्या शंका मांडता येतील, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला वारंवार हे व्हिडिओज पाहता सुद्धा येणार आहेत। तुम्हाला त्यासाठी महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि 7 दिवसांचा हा डेमो क्लास तुमच्यासाठी फ्री देण्यात येतोय। 7 दिवसांनंतर तुमची या डेमो क्लास नंतर एक परीक्षा घेतली जाईल। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही स्कॉलरशिपच्या महाराष्ट्र मीडियाच्या ग्रुपला जॉईन झालेले असाल तर वैयक्तिकरित्या त्याच्यावरती तुमचे मेसेजेस सजेशन्स कळवू शकाल। तर आपण स्क्रीनवर जसं बघतोय स्कॉलरशिपचं नवनीतचं हे डायजेस्ट आपण वापरतोय आणि याच डायजेस्टचा वापर तुम्हालाही करायचा आहे आणि याच डायजेस्टचा वापर करून आपण स्कॉलरशिपचे तास तुमचे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण सुरुवात करणार आहोत मराठीचे लेक्चर। आज आपण डेमो लेक्चर आज आपण घेणार आहोत। तर मी आहे अजिंक्यदेव गायकवाड आणि तुमच्यासोबत आज मराठी आपण सर्व या तासाला सुरुवात करतोय। मराठीच्या पुस्तकामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न अशा पद्धतीची अभ्यासाची रचना स्कॉलरशिपमध्ये आहे। आता काही गोष्टी ज्या काळजीपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत, आधी त्यावरती एक दृष्टिक्षेप आपण टाकणार आहोत। हे लक्षात ठेवा, तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा या डायजेस्टमध्ये जो कुठला उतारा दिला आहे, जो पॅराग्राफ दिला आहे, तो तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे। या उतार्यात काय काय संदर्भ आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। उतार्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। उतार्यात आलेले वाक्प्रचार, म्हणी, जोडशब्द या सगळ्यांकडे तुमचं कटाक्षाने लक्ष असायला हवं। म्हणजे फक्त उताराच वाचायचा नाही तर आलेल्या या सगळ्या गोष्टी काय काय आलंय उतार्यामध्ये ते तुम्हाला जास्तीत जास्त करून लक्षात ठेवायचं आहे। विचारलेले प्रश्न नीट वाचायचे आहेत, हळूहळू व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि मग त्यांची अचूक उत्तरं शोधायची आहे। उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील असं अजिबात डोक्यात ठेवू नका। आशयाप्रमाणेच व्याकरणावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात। तर आज आपण एक उतारा पाहूया। 3 उतारे आपण पाहणार आहे आजच्या या तासाला। पहिला उतारा व्यवस्थित आपण वाचूया। तुम्ही माझ्या सोबत तो व्यवस्थित रीड करा आणि त्या प्रत्येक शब्दांवरती आपण थोडंसं स्ट्रेस देऊया आणि मग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। आता स्वाध्यायामध्ये हा उतारा तुमच्या समोर आहे। पुढील उतारे वाचून त्यापुढील दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकांची उत्तरे वर्तुळे रंगवा। आता स्कॉलरशिपमध्ये हाच पॅटर्न असतो। तुम्हाला जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या समोर 4 वर्तुळे दिलेले असतात, ज्याच्यामध्ये पर्याय 1, 2, 3 आणि 4 असे दिलेले असतात। तर या 4 उत्तरांपैकी पर्यायांपैकी जे उत्तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य वाटतंय त्या उत्तराच्या क्रमांकाला तुम्हाला गडद रंगाने रंगवायचं असतं। ठीक आहे, तर आपण एकदा उतारा वाचूया आत्ताचा। हा काय आहे? ज्योतिराव फुले पुणे येथे राहत। ते गोरगरीब लोकांची सेवा करीत। सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे। शिक्षण घेतले की ज्ञान मिळते, ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते। माणूस विद्येने मोठा होतो, म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत। ते म्हणजे कोण? ज्योतिराव फुले। ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या। ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो। बघा, तो एकटाच शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं। हा फरक त्यांनी
सावित्रीबाईंच्या लक्षात आणून दिला. आता उतारा आपण वाचलाय, काळजीपूर्वक वाचलाय. आता आपण काय करूयात, या उतार्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांना या उतार्यातून त्यांची उत्तरं शोधायला आपण प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते. आता कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते याचं उत्तर, आता हा नमुना उतारा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समोर काळे टिंब दिसत आहेत, परंतु याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण आपल्या सगळ्या वाक्यांकडे आणि ठिकठिकाणी दिलेल्या वेगवेगळ्या शब्दांवरील स्ट्रोककडे लक्ष देऊया. कोणाच्या शिकण्यामुळे कुटुंब शहाणं होतं? पुरुषाच्या होतं का? नाही. स्त्रीच्या, मुलाच्या की समाजाच्या? तर ज्योतिराव काय म्हणाले होते, एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. याचा अर्थ कुणाच्या? स्त्रीच्या. आणि मग म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याला मॉडेल आन्सरमध्ये वर्तुळ क्रमांक 2 रंगवून दाखवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 2, ज्या कारणासाठी सर्वांनी शिकलं पाहिजे असे ज्योतिराव फुले यांना वाटतं त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? म्हणजे जे ज्योतिराव फुलेंना वाटत नाही असं काय? माणसांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते म्हणजे शिकल्यामुळे, त्यांची गरिबी दूर होते, माणूस विद्येने मोठा होतो, माणसाला ज्ञान मिळते. तर आता आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल त्याची गरिबी दूर होते, हे बरोबर आहे, ज्योतिबा सांगायचे. माणूस विद्येने मोठा होतो हे पण सांगायचे, आणि माणसाला ज्ञान मिळतं हे पण सांगायचे. याचाच अर्थ असा की लोकांची सेवा करण्याची संधी मिळते असं ते काही म्हणत नव्हते. म्हणजेच बरोबर उत्तर कोणतं? तर आहे 1 नंबरचं. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या की नेमकं प्रश्न जो दिलाय त्यांना म्हणायचं आहे काय प्रश्नात, आणि मग आपण त्या पद्धतीने उत्तर शोधा, तर आपल्याला त्याचं बरोबर उत्तर सापडेल. तर आता आपण उतारा 1 कडे जाणार आहोत. आपण नमुना उतारा पाहिलाय. हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला, व्यवस्थित ऐका, तुम्ही जळणासाठी झाडे तोडली, नवी झाडे का नाही लावली? प्रश्नचिन्ह. माणूस म्हणाला, आमच्या हातून चूक झाली, आमची चूक आता कळली, उगाच झाडे तोडली, नवी झाडे लावली नाहीत, म्हणून ढग थांबत नाहीत, पाऊस मुळी पडत नाही. आता आम्ही असे करू की जंगल तोडणे बंद करू, सगळीकडे रोपे लावू, घाम गाळून काम करू, रोपांची चांगली निगा राखू, जंगल झाडांनी भरून काढू. झाडांमुळे गारवा नांदेल, गारव्यामुळे पाऊस पडेल, पावसामुळे डोह भरेल, डोहात खूप डुंबायला मिळेल, धरणांमध्ये पाणी भरेल, पाण्यामुळे वीज मिळेल, विजेमुळे यंत्र चालतील, उद्योगधंदे वाढतील, जिकडे तिकडे सुख नांदेल, आबादी आबाद होईल. तर बालमित्रांनो, या पहिल्या उतार्याकडे तुम्ही सुद्धा व्यवस्थित लक्ष दिलं असेल. भाषा थोडीशी काव्यमय स्वरूपाची आहे. बघा, हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला, तुम्ही जळणासाठी झाडे तोडली, नवीन झाडे का नाही लावली? एवढं एक हत्तीचं वाक्य आहे. आणि त्यानंतर सगळं काही कोण बोललंय? तर माणूस बोललाय या सर्व पूर्ण उरलेल्या उतार्यामध्ये. तर चला आता जाऊया प्रश्नांकडे आणि जाणून घेऊया आपल्याला याची उत्तरे येत आहेत काय, मिळत आहेत काय, बघूया आपण. प्रश्न पहिला, माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याचे हत्तीने माणसाला सांगितले? तर हत्ती पहिल्याच याच्यात बोलला, हे आपण क्लिअर केलं इथं आधीच. माणसाने उगाचच नवी झाडे लावली असं म्हटलं का हत्ती? नाही. माणसाने जळणासाठी झाडे तोडली, तर आपल्या उत्तरात स्पष्टच आहे. तरी बाकीचे आपण एकदा वाचून घेऊया. माणसाने उद्योगधंदे वाढवले, माणसाने उगाचच झाडे वाढू दिली. आता सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो एक लक्षात ठेवा की आपल्याला आपलं उत्तर लगेच मिळालंय, आपल्याला हवं ते उत्तर, अरे हेच उत्तर बरोबर आहे हे मिळालंय, म्हणून घाईघाईने उत्तराचा पर्याय रंगवण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं थांबा, बाकीचे उरलेले उत्तर वाचून घ्या आणि मग खात्रीने त्या उत्तराला टिक करा. घाई गडबडीत चुकीचं उत्तर आपल्याकडून बरोबर म्हणून जायला नको. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबरच आहे, पण आपण थोड्या वेळ आपण विचार करायला हवा. बाकीची सगळी पर्याय तपासणं गरजेचं आहे.
पुढचं वाचूया आता आपण. उतार्यातील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान निवडा. झाडांमुळे गारवा निर्माण होऊन पाऊस पडेल. पावसामुळे धरणात पाणी भरून डुंबायला मिळेल. पाण्यामुळे वीज निर्मिती होईल. विजेमुळे उद्योगधंदे वाढतील. आता आपल्याला काय शोधायचंय? तर बाळांनो, झाडांमुळे गारवा निर्माण होऊन पाऊस पडणार आहे हे आपण या ठिकाणी अधोरेखित केलंच आहे. गारवा नांदेल आणि गारव्यामुळे पाऊस पडेल, तर बरोबर वाक्य. याच्या आपल्याला शोधायचं आहे चुकीचं. पावसामुळे धरणात पाणी भरून डुंबायला मिळेल, तर आपल्याला डुंबायला मिळणार कुठे? डोहात, धरणात नाही. धरणात पाणी आहे तर ते वेगळ्या गोष्टींसाठी. पाण्यामुळे वीज निर्मिती होणार हे बरोबर आहे. विजेमुळे उद्योगधंदे वाढणार हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं वाक्य कोणतं असेल तर ते आहे पर्याय क्रमांक 2. धरणात डुंबायला नाही मिळणार आहे आपल्याला. मग आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करावा लागणार आहे. आता आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. खूप कष्ट करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आलाय बरं? खूप कष्ट करणे. निगा राखणे म्हणजे कष्ट करणे का? नाही. आबादी आबाद होणे म्हणजे कष्ट करणे का? नाही. घाम गाळणे म्हणजे कष्ट का? हो की नाही? भरून काढणे म्हणजे कष्ट का? तर नाही. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे हा त्याचा सरळ अर्थ आहे. वाक्प्रचाराचा या अर्थाचा वाक्प्रचार या खूप कष्ट करणे सारखा उतार्यात घाम गाळणे या अर्थाने आला आहे. आता आपण उतारा 2 कडे जाणार आहोत आणि यानंतर उतारा 3 बघणार आहोत. तर उतारा हा थोडा मोठा आहे, आपण वाचून घेऊया आधी. चला सुरुवात करूया. तुम्ही पण वाचत राहा माझ्या सोबत सोबत. हा पूर्ण उतारा आपल्याला वाचायचा आहे. निसर्ग हा माणसाचा जीवाचा सखा आहे. उन्हापासून माणसाला वाचवण्यासाठी वृक्ष सावली देतो. कुणापासून वाचण्यासाठी? उन्हापासून माणसाला, आपल्याला वाचण्यासाठी. सावली म्हणजे काय? छाया देतो. ग्रीष्माच्या दाहकतेपासून माणसाला वाचवण्यासाठी पावसाचा वर्षाव होतो. ग्रीष्म ऋतू त्याची दाहकता खूप असते आणि मग त्या दाहकतेमध्ये सर्व प्राणी मात्र त्रस्त झालेले असतात आणि त्यांना वाट पाहत असतात ती पडणाऱ्या थेंबांची, पावसाची, जेणेकरून पृथ्वी शांत होईल आणि हे उष्ण वातावरण यापासून माणसाची सुटका होईल. पर्वताच्या उंचीमुळे वादळी वाऱ्यापासून रक्षण होते. पर्वत त्यांच्या उंचीचा फायदा होतो आपल्याला. वादळांची जी वादळ असतात, वारे असतात, ती अडली जातात. झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेल्यामुळे जमिनीची धूप थांबवतात. झाडांच्या श्वसनामुळे अशुद्ध वायू कमी होऊन माणसाला प्राणवायू मिळतो. बाळांनो, झाडं स्वतः कार्बन डायऑक्साईड घेतात दिवसा आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणून आपल्याला निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, तर झाडांना कार्बन डायऑक्साईडची. आपण एकमेकांसाठी परस्पर गरजेचे आहोत. निसर्गातील विविध प्राणी, पक्षी, कीटक हे देखील जणू काही माणसाच्या सुखाचाच विचार करतात. मधमाशांच्या मेहनतीतून माणसाला मधुर मध मिळतो ना, गोड गोड मध. तुतीच्या पानांवर पोचणारा रेशमाचा किडा आपल्या समर्पणातून माणसाला मऊसूत रेशीम धागा देतो. समर्पणच त्याचं, स्वतःला वाहून नेणे, त्या तुतीच्या पानावरती स्वतःची आहुती देणे आणि रेशीम निर्माण करणे. निसर्ग हा एक मोठा दाता आहे बाळांनो. तो देतोय दान, घेत राहा. किंबहुना आपल्याकडे जे जे काही आहे ते दुसऱ्याला द्यावे हा संदेश निसर्ग पावलोपावली देतो. उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे माणसाला नयन सुख देतात. डोळे आपले असे असतात की ते जेव्हा एखादी सुंदर गोष्ट बघतात, सुंदर झाड बघतात, सुंदर फुलपाखरू बघतात, डोंगर बघतात, नदी बघतात, झरा बघतात, धबधबा बघतात, ह्या सुंदर गोष्टी पाहिल्यावर डोळ्यांना किती छान वाटतं बरं. आपल्या शरीराला हे डोळे सुख देण्याचं काम करतात. शिवाय त्यांच्या शक्तीचा उपयोग करून माणूस विद्युत शक्ती, ऊर्जा निर्माण करतो. बेधुंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या सामर्थ्यावर माणसाच्या पवनचक्क्या फिरतात. पवनचक्क्या उंच डोंगरावर वरती लावलेल्या असतात बघा त्या. जसं तुम्ही ते गोल गोल भिंगरी घेऊन फिरता तशा मोठ्या भिंगऱ्या म्हणजे डोंगरावर लावलेल्या मानवनिर्मित पवनचक्क्या. त्या फिरल्याने जनित्र फिरतं. जनित्र फिरल्याने वीज निर्माण होते.
सतत खळखळाट करणारा सागर माणसाला आपल्या अथांग उदरातून क्षार शंख शिंपले मत्स्यधन देतोच. हा समुद्र आपल्याला खूप काही देतो ना बाळांनो. हे एवढं सगळं निसर्गाने युगानुयुगे दिलेले वैभव सुबत्ता यांची त्याला आठवणही राहिली नाही. शुल्लक स्वार्थापायी तो झाडे तोडतो, जंगले उद्ध्वस्त करतो, नद्यांचं गोड पाणी दूषित करतो. कोण? आपणच स्वतः. सागराच्या अथांगतेलाही अडसर निर्माण करतो आणि मागे उरतं केवळ आणि केवळ प्रदूषण. जिथे जातो तिथे प्रदूषण करतो. म्हणजे निसर्ग आणि त्याचं समतोल ढासळण्याचं काम एकमेव करतोय तो मनुष्य. प्राणी सुद्धा चांगले राहतात. आपल्या शिकारीच्या हौसेपोटी माणसाने आज कित्येक निसर्गदत्त पशु ज्यांना निसर्गाने सांभाळलंय त्यांना मारण्याचं काम माणसाने केलंय. पक्षी नष्ट केले आहेत स्वार्थासाठी, शिकारीच्या हौसेसाठी. माणसाला निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा विसर पडला आहे. जणू विसरलाय तो का सगळं निसर्गानेच दिलंय, निसर्गानेच त्याला सांभाळलंय. ज्याने सांभाळलंय त्याच्याच सर्वत्वाला आज माणूस जणू काही आव्हानच देतोय. नष्ट करायवर माणूस तुटून पडलाय. अतिशय चुकीची गोष्ट माणूस करतोय. तर बाळांनो, हा सुंदर मार्मिक उतारा, काहीतरी आपल्याला शिकवण देणारा उतारा जाणून वाचून समजून घेतल्यानंतर आपण याच्या प्रश्नांकडे वळूया. चला. प्रश्न क्रमांक 1. ग्रीष्म ऋतूबाबत उतार्यात कोणतं वर्णन आलं आहे? सर्वात शीतल ऋतू आहे, सर्वात उष्ण ऋतू आहे. अजिबात आहे का नाही? सर्वात शीतल आहे का? अजिबात नाही. पावसाचा वर्षा होणार ऋतू आहे का? निसर्ग शुद्ध करणारा ऋतू आहे का? सर्वात उष्ण ऋतू आहे का? बरोबर उष्ण ऋतू आहे. आणि त्याच्या दाहकतेपासून कोण वाचवणार? पावसांचे थेंब. निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे? 2 अचूक पर्याय निवडा. एकावर भागणार नाही. 2 पर्याय बरोबर. तिथं दातृत्व घ्यायचं का? दाताच येतो. स्वार्थीपणा घ्यायचा का? निसर्गाने स्वार्थीपणा शिकवलाच नाही कधी. परोपकार घ्यायचा आहे ना? त्याने प्रदूषण शिकवलंय का? नाही, त्याने प्रदूषण शिकवलं नाही, स्वार्थीपणा शिकवला नाही. निसर्गाने शिकवलं दातृत्व, निसर्गाने शिकवलं परोपकार. आणि या 2 गोष्टी आपल्याला निसर्गाकडून घ्यायच्यात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 आपल्याला निसर्गातून घ्यायचे आहेत. तिसरा प्रश्न. माणसाच्या कोणत्या छंदापायी पशु पक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्यात बाळांनो? कोणता छंद आहे बरं आपल्याला? स्वार्थपणाचा, शिकारीचा, खेळाचा का भ्रमंतीचा? तर सगळ्यात वाईट शिकार करणे ही हौस आणि हा छंद माणसाने जोपासला आणि पशु पक्ष्यांच्या कित्येक जाती नष्ट झाल्या. अशा प्रकारे आपण उतारा 2 पाहिलाय. आता वळूया आपण उतारा क्रमांक 3 कडे. शेवटचा उतारा. आणि मग आजचं आपलं मराठीचं व्हिडिओ सेशन संपणार आणि आपण परत भेटत राहणार सारखे सारखे अधूनमधून. बाळांनो बघा, उतारा 3. तुम्ही सुद्धा वाचताय माझ्यासोबत. चला. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो. कोणता माणूस? आळशी. कशाची अपेक्षा करतोय? आरामाची. तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. कोण? जो काम करतो ना तो हे वाक्य सतत लक्षात ठेवतो. आराम हराम आहे म्हणजे आराम अजिबात करू नका. आराम केला तर तुमचं जीवन उद्ध्वस्त. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. सारखं सारखं नुसतं बसून राहायचं नाही आपल्याला. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. मला सांगा बरं, घड्याळ थांबतं का? सेल जरी थांबलं तरी तुमचं घड्याळ थांबेल, बाकी पृथ्वीचं घड्याळ चालूच आहे. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दबडला असं समजायचं काळ जर थांबला तर आपला कार्यभाग साधणार नाही. जर आपण आळस केला तर आपलं काम होणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून दर 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. म्हणजे रविवार काय तुम्हाला आळसात लोळत पडायला दिलं नाहीये. 6 दिवस काम केलं, काहीतरी वेगळं करा, वेगळा छंद जोपासा, जेणेकरून आळसापासून दूर राहाल आणि नवीन छंदामुळे तुमच्या बुद्धीत नावलौकिकात वाढ होईल. उतारा कळलाय तुम्हाला? आता जाणूयात त्याची उत्तर.
पहिला प्रश्न, सुट्टीच्या दिवशी काय करावं बरं? 1. अंथरुणात लोळत पडावं, आरामात बसून राहावं, सतत काम करावं, आपल्या छंदात रमून जावं. आता सतत काम तर आपण 3-6 दिवस करणार आहे. अंथरुणात लोळत पडण्याचा तर प्रश्नच नाही, आरामात बसून राहण्याचा तर प्रश्नच नाही. काहीतरी नवीन ठरवलंय सुट्टीच्या दिवशी आपण. ते काय ठरवलंय? आपला एखाद्या छंदात स्वतःला रमून घ्यायचं. पर्याय क्रमांक 4. आळसात वेळ दवडल्यास काय होईल बरं? सगळा टाइम आपण त्याच्यातच घातला. 1. आपलं इच्छित काम पूर्ण होत नाही, आपलं छंद पूर्ण होत नाहीत, 6-7 तास झोप मिळत नाही, रविवारची सुट्टी वाया जाते. आपण आळसात जर वेळ दवडला तर बाळांनो आपला कार्यभाग पूर्ण होत नाही असं आपण या ठिकाणी पाहिले. बघा, आपला कार्यभाग म्हणजे काम पूर्ण होत नाही, म्हणजे आपण जे ठरवलंय ते काम पूर्ण होणार नाही. 3. प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? सगळ्यात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, म्हणजे आपली भेट होईल परत परत परत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची आपण वेगवेगळ्या क्लुप्त्या त्याच्या बघणार आहेत. उतारा नीट वाचला तर कुठंच जायची गरज नाही, सगळी उत्तरं आपल्याला इथलं इथं भेटणार आहे. फक्त कोणत्या शब्दाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय ते महत्त्वाचं. आणि या 3 प्रश्नांच्या उत्तरांना नीट वाचत राहिलं की उत्तर आपोआप मिळणार, हे लक्षात ठेवा. आणि हो, जर तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले नसाल किंवा काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक नंबर दिलाय. त्या नंबरला तुम्ही स्वतःचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, इयत्ता आणि तुमचं माध्यम असं व्हॉट्सअप करा. तर व्हॉट्सअपचा नंबर मुद्दाम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही तो ग्रुप पण जॉईन करू शकाल, तुम्ही सदस्य होऊ शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, शाळेचं नाव, इयत्ता तुकडी आम्हाला शेअर करा. तर 3ऱ्या प्रश्नाकडे आता जाऊया. प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? भरपूर विश्रांती घेतली पाहिजे. घेतली पाहिजे का? हां, तुमचा आवाज येतोय मला. नाही घेतली पाहिजे. सतत काम केलं पाहिजे असे नाही. असे नाही म्हणजे उलट बोलताय हे आता. म्हणजे सतत काम केले पाहिजे असे नाही, म्हणजे काम सतत नाही केले तरी चालेल. काळ व्यर्थ दवडू नये, आपला स्वार्थ साधला पाहिजे. तर बाळांनो बरोबर उत्तर राहील काळ व्यर्थ दवडू नये, तो परत येत नाही, कुणासाठी थांबत नाही. आपण वाचलंय? ठीक आहे. तर मला आशा आहे तुम्हाला नक्कीच आजचा हा पहिला आपला व्हिडिओ सेशन आवडला असेल. यानंतर आपण भेटूयात परत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुमच्या सर्व मित्रांना कळवा. स्कॉलरशिपच्या ऑनलाईन ह्या तासाबद्दल माहिती द्या, म्हणजे तुम्ही पण काहीतरी एखादं सामाजिक चांगलं काम केलंय असं तुमच्या हातूनही एक चांगलं काम घडेल. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमच्या सर्व नातेवाईक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि स्कॉलरशिपच्या प्रवाहात त्यांना आणा. ही जबाबदारी तुमच्यावर सोडून आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवतोय. ठीक आहे? गुड बाय. तर बाळांनो 1 मिनिट थांबूया आपण. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देणारच आहे, पण तत्पूर्वी डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला तो शोधायला अडचण झाली तर म्हणून मी तुम्हाला इथे नंबर टाईप करून देतोय. हे बघा, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे ज्याने तुम्ही ग्रुप जॉईन करू शकाल. 7276499976. तर बाळांनो ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं नाव, शाळेचं नाव, तुमच्या गावाचं नाव आणि तुमची इयत्ता आम्हाला सेंड करा. हा व्हॉट्सअप नंबर आहे, पुन्हा एकदा ध्यानात ठेवा. आणि हा जो 2 नंबरचा नंबर देतोय मी तुम्हाला, याच्यावर तुम्ही फोन करून तुमच्या शंका विचारू शकाल. 8999149126. तर बाळांनो पहिला आहे व्हॉट्सअप नंबर आणि दुसरा आहे कॉलिंग नंबर. तर यावर तुम्ही तुमचं ग्रुप जॉईन करू शकाल आणि तुमच्या शंकाही विचारू शकाल. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.